नमस्कार. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, बरेच लोक भगंदर किंवा फिस्टुलाचं निदान झालेलं असतं आणि मला म्हणतात, "सर, आम्हाला तर निदान झालेलं आहे. तुम्ही तर बघितलेलं आहे. मग एम-आर-आय काय करायचं? एम-आर-आय महागडं आहे. एम-आर-आयला मला भीती वाटते." तर मग ह्याच विषयाबद्दल आज बोलणार आहोत. एम-आर-आय फिस्टुलाच्या आजारामध्ये किंवा भगंदरमध्ये का गरजेचं आहे? मित्रांनो, फिस्टुला एक असा आजार आहे जो कोणत्याही सर्जनकडून कोणीही केलं तर वापस येण्याची शक्यता राहते. मग अशा आजारामध्ये अंधारामध्ये गोळ्या मारणं आणि डोळे झाकून मध्ये जाणं आणि काहीतरी करून येणं हे काही गोष्ट चांगली नाही. कारण त्याच्यामुळे काय होऊ शकतो, तुमचं मोशनचं कंट्रोल जाऊ शकतो, स्नायूंचं विजा होऊन संडासचा कंट्रोल जाऊ शकतो किंवा परत परत फिस्टुला येत राहतं. माझ्याजवळ बरेच लोक 2दा 3दा एखाद्या पेशंटनी 15 वेळा ऑपरेशन करून आलेले होते. मग प्रत्येक वेळेस सर्जरी झाल्यानंतर आपल्याला वेदनामध्ये जावं लागतं, त्रास होतो आणि त्यानंतर ड्रेसिंग असतो, जखम असतो. जे म्हणतात ना की ज्याचं दुखतं त्यालाच कळतं. हे इथं खूप खरं होतं, कारण फिस्टुलामध्ये त्रास असहनीय असतं. मग आजच्या 20व्या शतकामध्ये एम-आर-आय सारखी जर का आता अद्ययावत एक तपासणी आहे, ज्यामुळे तुमचं फिस्टुला चालू कुठून झालं, त्याला आम्ही इंटर्नल ओपनिंग म्हणतो, तो चांगलं समजू शकतो. कसा पुढे गेला, म्हणजे स्नायूमधून किती गेला, पूर्ण सर्जरीमध्ये स्नायू कट करून आपणाला सर्जरी करायची का स्नायूला धक्का न लावता करायची, हे समजण्यासाठी एम-आर-आय महत्त्वाची आहे. बाहेर आल्यानंतर किती आतमध्ये आहे, किती खोलवट आहे, किती लपलेले ट्रॅक्स आहेत, सेकंडरी हिडन ट्रॅक्स म्हणतो आम्ही, किती आहेत हे समजण्यासाठी एम-आर-आय गरजेचं आहे. एम-आर-आय एक अशी तपासणी आहे जे की रेडिएशन फ्री आहे. एक्स-रे केलं आपल्याला रेडिएशन होऊ शकतो, सी-टीमध्ये जास्त रेडिएशन होऊ शकतो. एम-आर-आयमध्ये कोणतंही रेडिएशन नसतं. इवन गरोदर मातेलासुद्धा आम्ही एम-आर-आय करतो. आणि एम-आर-आयमुळे आपल्या शरीराला त्रास होतो का, असं काहीही होत नाही. एम-आर-आयमुळे थोडी भीती वाटू शकते, पण आजकालच्या एम-आर-आय मशीनमध्ये तुम्हाला गाणी ऐकायला देतात वगैरे देतात. 10, 20 ते 30 मिनटामध्ये तपासणी होतो. एम-आर-आय केल्याने तिथलं एरिया पूर्ण 3D विजन भेटतं, डीप व्हिज्युअलायझेशन होतो, ट्रॅक कळतात, इंटर्नल ओपनिंग कळतं, एक्सटर्नल ओपनिंग कळतं. हे जसं जणू की आपणाला एक मॅप लावल्यासारखं होतं. जसं काही जमान्याच्या अगोदर आपण 10-20 वर्षा अगोदर बघितलं, लोक एकूण-एकाला विचारायचे, "अरे, पुण्यामध्ये आलो, वाकड कुठे आहे? वाकडून औंधला जायचं कसं?" मग कोणी हा रस्ता दाखवायचं. एकाला रस्ता विचारला दुसऱ्यानं. कधी-कधी लोकं आपल्याला फसवून पण द्यायची आणि दुसरीकडे आपण जाऊन बसायचो. पण काही जमान्याच्या नंतर आपल्या हातात झालं की हातामध्ये मॅप घेऊन, नकाशा घेऊन लोकं फिरू लागले. पण आजच्या जमान्यामध्ये कारमध्ये GPS लोकेशन आपण टाकतो आणि एक्झॅक्टली त्या जागेवरती पोहोचतो. जसंच की आमच्या फिस्टुला सर्जरीमध्ये हे एम-आर-आय GPS सारखं काम करतं. GPS सारखं काम म्हणजे एकदा एम-आर-आय बघितलं आणि त्या एम-आर-आयच्या निगडीत जर का सर्जरी जर एक्सपर्ट सर्जननी केलं, तर ते चालू कुठून होतं, स्नायूमध्ये किती गेलं, कोणत्या ठिकाणी जाऊन बसतं, किती एक्सटेन्शन आहे, सेकंडरी ट्रॅक आहे, हे सर्व काही कळतं. आणि हे सर्व जर माहिती सर्जनला पहिलंच माहिती असतील, तर सर्जरी चांगली होऊ शकतो, रिकरन्स कमी होऊ शकतो, रिझल्ट चांगले येऊ शकतो, तुमचा त्रास पण कमी होतो. मी सर्जन म्हणून प्रत्येकाला फिस्टुला पेशंटला एम-आर-आय केल्याशिवाय सर्जरी करत नाही असं सांगतो. कारण इतकंच आहे की एक एम-आर-आय जे की कधी 3,000 आहे, कुठं 5,000 आहे, कुठं 10,000 आहे. 10,000ची टेस्ट 15,000ची न केल्यामुळे आपण किती महागडी सर्जरी वापस भरण्याची गरज पडत असेल. पैसा तर सोडून देऊ आपण, पैशाचा विचार नाही. जो काही त्रास आहे तो 3-4 आठवड्याचा फिस्टुलाचा आणखीन एकदा आपल्या अंगावरती घेऊन घेण्यात काहीही पॉईंट नाही. जर तुम्हाला फिस्टुला सर्जरी सांगितली असेल, तर एक सेकंड ओपिनियन घ्या. चांगल्या सेंटरमध्ये 3 आठवड्याच्या अगोदर एक एम-आर-आय करून घ्या. जर एम-आर-आयमध्ये डाऊट असेल, दुसऱ्याच ठिकाणी एक एम-आर-आय करून घ्या. पण एम-आर-आय केल्याशिवाय कोणतीही फिस्टुला सर्जरी करू नका. कारण जर एम-आर-आय नाही केलं, चान्सेस आहे की आपण एखादं हेलिकॉप्टरवरती बसलेलं आहे आणि आपल्याला एका ठिकाणी लँड व्हायचं आहे. पण
आपणाला काही सिग्नलच भेटत नाही. तशा कंडिशनमध्ये काय होऊ शकतो, कुठं उतरायचं, कसं उतरायचं काही कळत नाही. क्रॅश होण्याची शक्यता असतो. चुकून कधी कधी सेफ लँडिंग होईल, पण मॅक्सिमम क्रॅश होईल. तसंच सर्जरी फिस्टुलाची बिना MRI मॅपचं जर केलं तर रिकरन्स होणं किंवा स्नायूला विजा होणं चान्सेस खूप जास्त आहे. त्यामुळे आजच्या 20व्या शतकामध्ये MRI सेफ आहे, कमी कॉस्टचा आहे आणि विदाऊट रेडिएशन आहे. घाबरायची गरज नाही. जर तुम्हाला फिस्टुला सर्जरी सांगितली तर MRI करा. सर्जनसोबत बसून डिस्कस करा, कुठं चाललं ट्रॅक, कसं आहे, MRIवरती बघा. त्यानंतरच सर्जरी करा, जेणेकरून तुमचा सर्जिकल आउटकम म्हणजे एक फिस्टुला सर्जरी, एक सफरिंग, पैसा नाही, पण तुमचा त्रास वापस होणार नाही. हां, ही खरी गोष्ट आहे. फिस्टुलामध्ये 100% रिझल्ट कोणीही देऊ शकत नाही. फक्त 2च लोकांच्या हातात पॉसिबल आहे. एक तर देव आहे, त्याला आम्ही गॉड म्हणतो. दुसरा फ्रॉड, म्हणजे काही तर चुकीचं सांगतो. पण जितकं शक्य तितकं रिझल्ट चांगले येण्यासाठी तुम्हाला प्रिसिजन ॲक्युरेसी पाहिजे आणि MRI हा प्रिसिजन सर्जरीला मदत करतो. त्यामुळे नक्कीच तुमच्या सर्जरीच्या अगोदर MRI करा. सर्जनसोबत MRIवरती डिस्कस करा. त्यानंतरच फिस्टुला सर्जरी करून घ्या. तरी हा व्हिडिओ जर का आवडला असेल, ज्याला भगंदर आहे, फिस्टुला आहे, त्यांना पाठवून द्या आणि आमचा चॅनल गट फिट क्लब न विसरता सबस्क्राईब करा. धन्यवाद.